नमस्कार. आपलं स्वागत आहे माझ्या चॅनल कुछ बातें दिल से मध्ये. मी आशा करते की आपण सगळे ठीक आहात, मजेत आहात. आज मी आपल्यासमोर एक कविता सादर करते जी मी 15 ते 16 वर्षापूर्वी लिहिली जेव्हा मी अमेरिकेत मूव्ह झाले. कवितेचं नाव आहे देश सोडताना. आणि मला असं वाटतं की ही कविता प्रत्येक परदेशात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनाच्या भावना व्यक्त करू शकते. सो सादर करते देश सोडताना. जेव्हा सोडला देश तेव्हा त्याची खरी किंमत कळली मला. आले मी परदेशात आणि पर हा शब्द मनात बोचत राहिला. आत्तापर्यंत एअरपोर्टवर गेले होते मी बरेचदा आणायला व पोचवायला. यावेळी मात्र माझा पाय घरातून निघेना, अजब घालमेल व्हायला लागली मला. घर सोडताना घेतले देवांचे दर्शन, बाबांच्या फोटोला केला नमस्कार. कुलूप घातलं घराला मात्र घरातच गुंतलेल्या माझ्या मनाला कोण बाहेर काढणार. अच्छा केला सोडायला आलेल्या जवळच्या सगळ्यांना. विमानात बसल्यावर उजाळा देणार होते मी या आठवणींना. खिडकीतून डोकावून पाहिलं तर दिसली चमचमती मुंबई नगरी. हे सगळं असंच चालू राहणार उद्यापासून मी तिथे नसले तरी. डोळे मिटले गेले घट्ट, आसवांना वाट मिळाली. माझ्या विमानाने पश्चिमेची वाट धरली. झाली नीरव शांतता, चालू होता फक्त श्वास. सोडली मातृभूमी जिथे वाढले मी दिसमास. टाकले परदेशात पाऊल, एअरपोर्टवर पाहिली आपलीच मंडळी. स्वप्नात वाटावे तसे इथली धरती सजली होती सोनसळी. गाडीचा व माझ्या विचारांचा वेग वाढला, सुरू झाला AC. घ्यायचाच राहिला ओल्या मातीचा गंध पावसाळ्याच्या दिवशी. आकाशात दिसलं एक विमान, बसले मी ते पाहात. असं वाटलं हे कुठं जात असेल, असेल का कदाचित आपल्या देशात. एक सोनेरी सकाळ झाली, सृष्टी रंगीत पानांनी सजली. बदल हा सृष्टीचा नियम आहे याची जाणीव मला झाली. इथला निसर्ग, स्वच्छ हवा, चंद्र व तारे, इतके भव्य व निरभ्र आकाश मी इथूनच पाहिले हेही खरे. अवघड असतं इथलंही आयुष्य, आजूबाजूला कोणी नसतं आपलं. आपलं जपलं तरच इथे राहू शकतो हे मला कळून चुकलं. आपल्यांच्या आठवणीने माणूस इथे कधी कधी खचतो. आनंद मान्यावर असतो या विचाराने तो तरारून उठतो. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं म्हणतात. ज्यांना हे जमतं असेच भारतीय परदेशात राहू शकतात. थँक्यू.